नमस्कार सख्यांनो, कशा आहात? सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करावं लागतं ना. आपल्या सर्वांचीच एकच धावपळ असते. घर, मुले, स्वयंपाक आणि जबाबदाऱ्या. पण कधी कधी सकाळी उठल्यावर असं वाटतं की आज नको वाटतंय. थोडा वेळ अजून झोपूया किंवा हे काम नंतर करूया. हाच तो आळस आहे जो आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर नेतो. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एक हाऊसवाईफ नाही आहात, तर तुम्ही या घराचा आधार आहात. तुमचा उत्साहानंच घराला घरपण येतं. चला तर मग आज आपण आळस पळून लावूया. आळस येण्याची कारणे आणि उपाय. आपल्याला आळस का येतो? कधी थकल्यामुळे, तर कधी कामाच्या कंटाळ्यामुळे. पण सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे स्वतःसाठी वेळ. पहिलं, 5 मिनिटांचा नियम. जेव्हा एखादं काम करायचा कंटाळा येईल, तेव्हा स्वतःला सांगा, मी फक्त 5 मिनिटे हे काम करणार आहे. एकदा सुरुवात केली की आळस आपोआप पळून जातो. दुसरं, पाण्याचे महत्त्व. सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी घ्या. यामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळेल. तिसरं, छोट्या यशांचा आनंद. पूर्ण घराची साफसफाई करण्यापेक्षा आधी फक्त एक कोपरा स्वच्छ करा. ते पूर्ण झाल्यावर जे समाधान मिळेल, त्याने पुढच्या कामासाठी प्रेरणा मिळेल. सख्यांनो, लग्नाआधी तुमचीही काही स्वप्ने असतील, काही आवडीनिवडी असतील. आळस फक्त तुमची कामं थांबवत नाही, तर तो तुमची प्रगती थांबवतो. स्वतःला विचारा, आजपासून 5 वर्षांनी मला स्वतःला कुठे बघायचं आहे? जर तुम्हाला अधिक सक्षम, आनंदी आणि फिट व्हायचं असेल, तर आजच आळस झटकून टाका. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढताल, तरच तुम्ही कुटुंबाला अधिक चांगलं सांभाळू शकाल. लक्षात ठेवा, आळस हा माणसांचा सर्वात मोठा शत्रू आहे. आजच ठरवा की मी थकणार नाही, मी थांबणार नाही. उठल्यानंतर स्वतःला आरशात बघून सांगा, आजचा दिवस माझा आहे आणि मी तो पूर्णपणे उत्सवाने जगणार आहे. चला तर मग आत्ताच उठा आणि तुमच्या आवडत्या कामापासून सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी विचारासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.